हे मी याच्यासाठी विचारलं, हे थोडं मला असं पर्सनली वाटलं, की एक बॅड प्लॅनिंग केल्यामुळे एखाद्या सिटीची, जसं आता आपण बघतो बंगलोरमध्ये ट्रॅफिक जॅम झालं, की तुम्ही 4-5 तास काय पोहचत नाही डेस्टिनेशनला. आता परवासुद्धा न्यूज होती, की पुण्यात साधा कोथरूड-बिथरूडला जरी तुम्ही थांबलात, घरी जायचंय 3 तास लागतायत. 33 एक लागतं. 15 ते अर्ध्या तासाचा प्रवास आहे, तुम्ही 3-3 तास. सो हे बॅड प्लॅनिंगमुळे घडतंय का लोकसंख्या वाढली याच्यामुळे घडतंय का जेव्हा प्लॅनिंग केलं तेव्हा प्रेडिक्शनच केलं नाही, की लोकसंख्या वाढतील, गाड्या वाढतील, लोकांचे इन्कम वाढतील. मग ते सगळं ट्रॅफिकला जबाबदार होऊ शकतात का नाही? तर हे बॅड प्लॅनिंगमुळे घडतंय, कशामुळे घडतंय? हे फक्त बॅड प्लॅनिंगमुळे घडतंय. बाकी काहीच नाही. ह्या सगळ्या हे जे सगळे इंडिकेटर्स तुम्ही आत्ता म्हटले, की इन्कम वाढतंय किंवा लोकसंख्या वाढतेय किंवा गाड्यांची संख्या वाढतेय. हे काही काल नव्हतं आणि आज अचानक झालं असं एका रात्रीत वगैरे काही नाहीये. हे व्हायला सुद्धा गेले म्हणजे 92-93 च्या ज्या आर्थिक सुधारणा केल्या गेल्या, त्यानुसार ही सगळी आर्थिक स्थिती ही प्रत्येक माणसाची भारतातल्या गरीबातल्या गरिबाच्यापासून श्रीमंतांची सगळ्यांची बदलली आणि त्यानुसार या प्रत्येकाकडे ह्या गोष्टी येत गेल्या. पूर्वी एक गाडी नव्हती त्यांच्याकडे आता 3-3 कार घरात असतात. 2-2 टू व्हीलर घरात आहेत. त्या माणसाने सुद्धा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी विचार नव्हता केला, की मी 3 गाड्यांचा मालक होईल. अशी ही 90च्या अगोदरची परिस्थिती होती. आता ह्या सगळ्या गोष्टी बदलल्यात. एव्हरीवन हॅज कार, एव्हरीवन इज विलिंग टू बाय अ कार. इफ नॉट 1, 2, 3 आहेच प्रत्येकाच्या घरात. आणि हे सगळं आणि हे एक आज नाही झालेलं आहे. ही प्रोसेस कदाचित मागची 20 वर्ष हळू-हळू होतीये. तर हे 20 वर्ष होताना हे दिसत असताना याच्यावर काहीच ॲक्शन घेतली गेली नाही. ही जी इनॅक्शन झालेली आहे, त्याच्यामुळे हे आज आपण भोगतोय. मग कुठल्याही छोट्या शहरात सुद्धा छोटासा पाऊस पडतो आणि तुमची ट्रॅफिक जाम होते, सगळं खोळंबतं. याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे विषय आहेत. थोडा भ्रष्टाचार आहे, कुठे इनॅबिलिटी ऑफ थिंकिंग, इनॅबिलिटी ऑफ किंवा प्रोएक्टिव्हली कामं करणे आणि जे कामं खरंच दिलेले आहेत, ती एक्झिक्यूट पण झाली पाहिजे त्या पद्धतीने. हा सगळा विचार त्याच्यामध्ये आहे. पूर्वी रस्त्यांच्या विड्थ मोठ्या असायच्या. आता जाणून-बुजून त्या छोट्या केल्या जातात आणि त्या छोट्या करण्याकरता ज्या क्लुप्त्या लढवल्या येतील, ते लढवून तो रस्ता कसा छोटा होईल आणि माझा प्लॉट कसा सेलेबल मोठा मिळेल किंवा मला काय त्याच्यात फायदा होईल, अशा पद्धतीने विचार केला जातो आणि मग याच्यामुळेच हे बाकीचे सगळे सो द स्मॉलर द विड्थ त्याच्यामुळे सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागले ॲट विदिन द सिटी. आणि बऱ्याच ठिकाणी आता गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलात तर अहमदाबाद किंवा त्याच्या आजूबाजूचे काही परिसर आहेत, त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम ही त्यांनी तिकडे राबवली जाते. गुजरातमध्ये मोस्टली. आपल्याकडेही ती होती. नंतर ती बंद पडली. कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपरचा फायदा कमी आणि जनरल शहराच्याबद्दल फायदा जास्त होतो म्हणून. आणि आपल्याकडे 2 टाउन प्लॅनिंग स्कीम झाल्या नाशिकमध्ये. त्यांची त्याची डेव्हलपमेंट आणि इतर जे आता झालेलं आहे, ह्याच्यात जर आपण बघितलं, की हाऊ इट हॅज बीन डेव्हलप्ड, ह्याच्यातच मोठा ड्रास्टिक फरक आपल्याला दिसतो. सो ह्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम न करण्यामध्ये काय झालं, की सरकारने त्यातनं डेव्हलपमेंटच्या ह्याच्यातनं हात काढून घेतला आणि तो हा डेव्हलपर या वर्गावर तो जास्त दिला गेला. त्याच्यामुळे ऑफ कोर्स दॅट पर्सन विल थिंक अबाउट ऑन हिज ओन अँड फॉर हिज प्रॉफिट अँड फॉर हिज बेनिफिट. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा घडतात. कारण की शहराचा सर्वांगीण विचार हा एकटा-दुकटा माणूस नाही करू शकत. त्याचा कलेक्टिव्ह विचारच तो झाला पाहिजे आणि ते झालं तरच शहर हे अजून लिव्हेबल होईल.